भीक मागून जगणारे आमदार खासदार मंत्री जंत्री साले आम्हाला शेतकऱ्याला शिकवायला लागले का रे चोर हो तुम्ही? हा, समित्या लागते झाटा लागते शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायला आश्वासन देताना तर खूप दिले होते काठीच्या भोवता चिरलवडे हो तुम्ही. हा, साले हो भिकार चोट हो, आणि तुम्ही भिकार चोट नाही तर कार लवडे हो तुम्ही. हा, साले शेतकऱ्याच्या भविष्यात निवडून येऊन राहिले ना का कोणाच्या भविष्यात येऊन राहिले का? हाय तुम्हाला बिगर मतदान केल्याने निवडून येऊन राहिले तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला शिकवायला लागले का रे शेतकरी आले? हा, भिकार चोट हो साले, भीक मागू मागू साले हो तुम्ही निवडून येता. आम्हाला निवडून द्या आम्हाला, ते तुम्ही तर घरचे काय राजगिरी आहे का रे तुम्ही? भिकार चोट हो, आणि शेतकऱ्याला समित्या लागायला लागले आता फक्त सातबारा कोराच्या कराच्या वक्ती. हा, नखरे हे पण राहिले जास्तचे एकदमच. जाऊ 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 तुम्हाला बोलत नाही तो शेतकऱ्याला खालच्या लाता खाली दाबून ठेवून राहिले. हे लाता खाली दाबणारे शेतकरी नाही, लक्षात ठेवा लवडे हो. हा, ह्या शेतकरी तुमच्या लाताखाली जगणारा माणूस नाही, तुमच्या संग आम्हाला काही घेण देण नाही लवडे हो. हा, लक्षात ठेवा. इथून जेव्हा तुम्ही मतदान मागायला येसाल ना तेव्हा तुम्हाला भिकार चोटाची औलाद म्हणून आम्ही हाक मारू. भिकार चोट ज्या आता आम्ही तुम्हाला आश्वासन मागत आहोत ते पूर्ण जनसंघर्ष भिकार चोटाची औलाद म्हणून तुम्हाला आवाज दिला जाईल. लक्षात ठेवा. शेतकरी म्हणते आम्हाला, भिकार चोट सरकार म्हणते तुम्हाला. जिरली का रे? जिरली. गॅस सिलेंडर भेटलं नाही तो जिरली. अबे याच्या पुढे गहू सुद्धा तुम्हाला खाय भेटणार नाही चोरो. 2 टाइमच्या चपात्या खाताना त्या सुद्धा खायला भेटणार नाही. ज्या पद्धतीने आता गॅस सिलेंडरवर एवढा तुटवडा आला त्याच पद्धतीने या अन्नावर सुद्धा तुम्हाला भेटणार नाही. हे अन्न सुद्धा खायला भेटणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही जे अन्याय करता शेतकऱ्यावर ना, ज्या पद्धतीने गॅस सिलेंडरवर अन्याय केला, युद्ध करून तयार झाले तुम्ही, त्याच पद्धतीने हे अन्न सुद्धा आता शेतकरी सुद्धा याच पद्धतीने तुटवडा करणार. शेतकऱ्यावर तुम्ही जे तुटून पडता लवडे हो, शेतकऱ्याला खाण्याचे दादा आता लवडा खाजा. गहू भेटणारच नाही सालेव. दोन्ही टाइम तुम्हाला खाजा सालेव. पैसा सोनं चांदी खा, हे गव्हाचं अन्न सुद्धा 2 टाइमच्या चपात्या खाताना हे सुद्धा भेटणार नाही. लक्षात ठेवा चोरो. येत्या काळामध्ये हे सुद्धा खायला भेटणार नाही. माजले तुम्ही, जास्त माजून गेले. शेतकऱ्याला खाण्याचे दात वेगळे, देण्याचे दात वेगळे पाहिजे ना. आणि बोलताना तर लवडे खूप बोलले होते, पण 7-12 कोरा करू म्हणून चोर हो. आता कुठे भोकात गेले लवडे हो तुम्ही, तू तुम्हारीचे हो. हा, आणि आता हे सारे हो तुम्ही गॅस सिलेंडर नुपर गेले तर तुटवडा पडणार नाही, झाटा पडणार नाही. आता कुठे गेले भोकात रे तुमचे सिलेंडर. त्याच पद्धतीने ह्या गहू सुद्धा तुम्हाला 2 टाइमचा चपाती खायला सुद्धा नाही भेटणार.